अजित पवार मवियासोबत लढले तर महायुतीत पालिकेतल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही. बावनकुळेंचा अजित पवार यांना इशारा आहे. या घडीची महत्त्वाची बातमी. अजित पवार जर मवियासोबत लढले तर महायुतीत पालिकेतल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही असं बावनकुळे स्पष्टच करतायत. महानगरपालिकेत निवडणुकीआधी जी महायुती असेल तीच पुढे राहील असे देखील संकेत बावनकुळे यांनी दिलेले आहेत. ऐकूया आपण बावनकुळे नेमकं काय म्हणतायत. तसे संकेत पण मिळतात. महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्षात एकदम तुमच्या तीव्र जे कडवे जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत अजितदादाची शक्यता आहे. तुमची त्यावर काय भूमिका असेल? शेवटी महायुतीमध्ये आम्ही जेव्हा सरकारमध्ये आहोत तेव्हा विकसित महाराष्ट्राकरता आम्ही सरकार तयार केलेलं आहे. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने आम्ही सोबत आहोत, म्हणून महायुती झालेली आहे. आता प्रश्नाला पक्षीय प्रश्न आहे की भाजपाने कोणाला घ्यावं, अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं, एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं याचं पक्षीय राजकारण आहे. पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे. पण महायुतीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही. महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही अशी भूमिका आहे. त्याने त्याच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं, कुणासोबत जायचं काय जायचं. राज्याच्या महायुतीमध्ये हे जे आमचे युतीपूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जी युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार आहे. सत्तेत राहायचं महायुतीत अजितदादा भाजप विरोधातले महावियासोबत जाऊन भाजप विरोधात प्रचार करायचं हे ते अजितदादांनी त्याच्या गोष्टीचा निर्णय केला पाहिजे. अजितदादांनीच त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं याचा विचार त्यांनीच केला पाहिजे. त्यांच्या पक्षाचं भूमिका त्यांनीच त्या ठिकाणी मांडली पाहिजे. बावनकुळेंचा अजित पवार यांना इशारा आहे. खरं तर अजित पवार यांची राष्ट्रवादी ही काही ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी एकत्रित लढण्यासंदर्भात चाचपणी करताना दिसते. या आधीपासूनच महायुतीमध्ये भाजपनं नवाब मलिक यांना जेव्हा नेतृत्व देण्याची तयारी दर्शवली दादांच्या राष्ट्रवादीनं, तेव्हाच भाजपनं आपली भूमिका ही स्पष्ट केलेली होती. जर नवाब मलिक यांना नेतृत्व करण्याची संधी दिली तर भाजपचा कुठल्याही प्रकारे पाठिंबा नसेल, युती नसेल असं भाजपनं याआधीच जाहीर केलेलं असताना आता जर अजित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी समवेत लढण्याच्या दृष्टीनं चाचपणी करत असतील तर मात्र इशारा देण्यात येतोय भाजपकडून महायुतीत पालिकेतल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही असा. या सगळ्या विषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? एकतर मुळात लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आणि जे काही बावनकुळे साहेब बोललेले आहेत त्याच्यापेक्षा त्यांचे जी कोर कमिटी आहे किंवा आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ना ते ठरवतील की काय आहे आणि काय नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी जरी वक्तव्य केलं तरी त्यांनी त्यांच्या पक्षाचं एक मला वाटतं ते प्रदेशाध्यक्ष मंत्री नेते म्हणून बोलले असतील, परंतु हे कोर कमिटीमध्ये वरिष्ठ नेते सांगतील की बाबा काय आहे, सोबत राहायचे का नाही. नाहीतरी आता पुणे स्थानिक संस्था या आम्ही वेगवेगळ्या लढत आहोत. अगदी, पण सत्तेत मात्र पालिकेत राहता येणार नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. जर तुम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी समवेत चाचपणी करत असाल तर कुठेतरी राष्ट्रवादीचं वागणं भाजपला वारंवार खटकतंय. मग नवाब मलिक यांचं नेतृत्व असू दे किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न. नाही, मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्या की जी काही महायुती आहे ती राज्यामध्ये आहेच आहे ना. नवाब मलिक साहेबांच्या सना मलिक ज्या मुलगी आहे त्या आता महायुतीतच आहेत. त्याच्यामुळे त्यांना तो त्रास असण्याचा किंवा त्रास आहे असं म्हणता येणार नाही. आता पक्ष म्हणून त्यांनी त्यांची जी काय मत मांडलेलं आहे ते बीजेपीच्या आणि महायुतीच्या आणि पुढे कोर कमिटी किंवा वरिष्ठ नेते बघून सांगू शकतात. अगदी. रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.